नातं हे रक्ताचे असो किंवा मनाचे, जपणं हीच त्याची खरी ओळख असते. काही माणसं आपल्या जीवनात देवाच्या आशीर्वादासारखे येतात, कारण ते नशिबानेच ते आपल्याला भेटतात. ते ना मग आपली खूप काळजी करतात, दुःखात साथ देतात आणि आनंदात नकळत आपल्यासोबत राहतात. अशा माणसांचे अस्तित्व म्हणजे आपल्या जीवनातली शिदोरीच असते. आजच्या या धावपळीच्या जगात स्वार्थीपणा इतकेच पसरले आहे की निस्वार्थ प्रेम, आपुलकी आणि साथ फारच दुर्मिळ झाली आहे. म्हणूनच जी माणसं तुमच्यासाठी वेळ देतात, तुमच्यासाठीच्या भावना समजून घेतात, तुमचे अस्तित्व जपतात, त्यांचे मूल्य समजून घ्या. माणसं जपा, कारण शेवटी आयुष्य हे नात्यांचे सुंदर होते. सामान्य माणूस असो किंवा खास, जर त्याचे मन तुमच्यासाठी निर्मळ आहे तर तोच मनुष्य कधीही छोटा नसतो. सकाळी मस्त 8 वाजताच आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलेलो होतो. बघा इथे सगळ्यांचे कामं आपले आपले सुरू झालेले आहे. ही लोकं बघा किती वाजता काम करायसाठी येत असतील. आपण घरी मस्त निवांत झोपून राहतो. नाही, लोकांची कामाची वेळ होऊन जाते. मस्त लोकं बॅग वगैरे घेऊन फ्रेश वगैरे होऊन आपल्या आपल्या कामासाठी, आपल्या मार्गासाठी निघून जातात. तसेच आम्ही पण आज आपल्या मार्गाला जायला निघालो. राजनांदगावच्या हॉस्पिटलमध्ये तर आईला दाखवलेच होतं, म्हणून म्हटलं चला राजनांदगावला तर दाखवलं, आता इथे पण दाखवून देऊया. म्हणून मी, अयांशची आई वगैरे आम्ही सगळेजण फ्रेश होऊन निघालो. आणि आमची ट्रेन जरा आज 1 तास लेटच होती, तर ट्रेन पण मिळालीत. आम्ही सीट पण छान मिळून गेली आम्हाला, मस्त छान असं. आणि अयांश बाळ बघा मस्त बसून होता आणि एवढे सारे लोक होते ट्रेनमध्ये की खूप जास्त. आम्ही सगळ्यांचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला. इथून आम्ही आता 2 तास लागणार होते आम्हाला इथून जायसाठी. तर आमचं अयांश बाळ बघा, अयांश बाळ जरा मूड चांगलंच नव्हतं, त्याला सकाळी सकाळी किचिर किचिरच वाटत होतं, तरी पण मस्ती करत होता. अयांशच्या पप्पाला खूप दिवसानंतर मी मिळालेली होती, म्हणून आम्ही मस्त खुशच होतो बा. आणि आलो तर इकडे तिकडे जाणं सुरूच होतं आमचं. त्याच्यानंतर म्हटलं चला, आईने आम्हाला सकाळी टिफिनमध्ये मस्त उपमा करून दिलं होतं. मी म्हटलं अयांशसाठीच करून द्या, तरी पण त्यांना कुठे मानून होते, त्यांना आमची काळजी भरपूर. आणि अयांशला वगैरे जरा खाऊन पिऊन घातलं. थोड्या वेळाच्या नंतर तो बोर झालं. एवढ्या वेळ एका जागी तर लहान मुलं काही थांबत नाही, हेही तुम्हाला माहिती आहे. तर अयांशचे पप्पा त्याला घेऊन घेऊन फिरत होते आणि माझी आई त्या दोघांची खूप जास्त काळजी करत होती. 2 तासाचा प्रवास झाला आणि आम्ही उतरलो रायपूरच्या रेल्वे स्टेशनवर. तुम्ही बघू शकता, हा रायपूरच्या रेल्वे स्टेशन आहे. आणि इथे मस्त इलेक्ट्रिकवाली जे हे राहते की नाही पायरे, त्याच्यावर माझ्या आईला पहिल्यांदा बसवलं बघा, चढवलं मस्त. तर ती खूपच घाबरत होती, माझ्या हातच पकडून होती छोट्याशा बाळांसारखं. आणि अयांशचे पप्पा समोर चालले होते. आणि आधीच आम्ही हॉस्पिटलचे सगळे डिटेल्स वगैरे काढून ठेवून दिली होती की किती दूर आहे काय आहे बा म्हणून. आणि आम्ही तिथून निघालोत आणि हॉस्पिटलला जाऊन पोचलो. MGM हॉस्पिटल आहे, फक्त डोळ्यांच्या स्पेशालिस्ट आहे. आईच्या डोळ्यांना फक्त एका डोळ्याला दिसते हे तुम्हाला माहिती आहे, आणि ते पण बीपीमुळे. म्हणून तिला इथे घेऊन आलेलो आहोत. आणि स्वतःची काळजी घेवा, ती मला आम्ही नेहमी सांगत असतो. दोन्ही हॉस्पिटल एवढे चांगले होते की भरपूर जास्त, राजनांदगावचं पण आणि रायपूरचा. इथे आता अयांशचे पप्पा सगळं काही करतायत. फॉर्म वगैरे भरायचं होतं, ते फॉर्म वगैरे त्यांनी फिलअप वगैरे करून दिलं. आणि प्रोसिजर तर एवढी लांब बा, कोणत्याही दवाखान्यात आधी फॉर्म भरा, पैसे द्या, मग त्याच्यानंतर ते तुम्हाला घेऊन जाते. आणि डायरेक्ट आधी जसं व्हायचं ना की आपल्याला डायरेक्ट डॉक्टरांना भेटायचं आहे असं नाही, सगळ्या प्रोसिजर करून पहिले हे टेस्ट करा, ते टेस्ट करा, असं करा, तसं करा, हे सगळं काही सांगता सांगताच 2 ते 2.5 तास तुम्हाला लागणार आहे असं म्हणून आम्हाला सांगितलं. ते काही सगळं काही झालं, मग आम्ही जाऊन बसलो आतमध्ये. तर इथेही आलो तेव्हा अयांश झोपून होता मस्त, कारण की सकाळपासून निघालेलो होतो, तर लई धावपळ होत होती, म्हणून अयांश झोपला. मग त्याच्यानंतर उठून गेला. तर आमचं काम झालं हॉस्पिटलचा वगैरे. जरा अर्धा तास वेळ होता रिपोर्ट वगैरे यायसाठी. तर पेटोबा आम्ही काही केले नव्हतं, म्हणून इथं पेटीज वगैरे घेतली, चहा घेतला मस्त. आणि चहा मग घेतलं तर काय, तर चहामध्ये साखर काही टाकून दिली नव्हती, पॅकेटनी साखर टाकायचे होते. तर 1 पॅकेट साखर तर चहामध्ये टाकून घेतलं.
तरी पण ते काही गोड झालेली नाही. डायरेक्ट साखर टाकून चहा शिजवलेला वेगळा आणि हे शुगर इथे टाकून पिणं म्हणजे वेगळं. आईला तर आश्चर्यच वाटत होतं का असं पण मिळते का काय बा म्हणून. मग आम्ही रिपोर्ट वगैरे घ्यायसाठी आलो तर माझं बाळ बघा आपला जुगाळा जमवत होता. मस्त तिच्यासोबत फ्रेंडशिप करून घेतला आणि तिचे पॉपकॉर्न खात बसलेला होता. तिनं तर कमीच, पण माझ्याच बाळाने जास्त खाल्लेलं होतं. आणि एक अशी लेडीज मला इथे मिळाली की 5 महिन्याचं म्हणते रे बा, 5 दिवसाचंच बाळ तिचं होतं. त्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम झालेला होता असा भरपूर जास्त. तर ती रडत बसली होती, तरी पण मी तिला थोडासा आधार दिला आणि सांभाळलं आणि आमचे रिपोर्ट मिळाली. मग आम्ही पोहोचलो. हा ताईचं क्वार्टर आहे. मस्त बघा इथून तुम्हाला दिसत असेल. जिजूंनी आमच्यासाठी स्पेशल गाडी पाठवली होती त्यांच्या ऑफिसची. मस्त तर आम्ही जसे तसे पोहोचलो आणि दिवसभराचा एवढा सगळं काही प्रवास करून आमचे चेहरे बघा कसे झालेत. खूप जास्त थकून गेलेलो होतो. आणि स्वरा बघा तिकडे खेळत होती, तिला आम्ही आवाज दिला. आम्ही दिसल्याबरोबर बघा कशी कशी धावत आलेली आहे. मस्त छान. रायपूरच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हे सांगितलेलं आहे की आईचं डोळं आता काही वापस येऊ शकत नाही. जसं आहे तसंच राहणार. तिला थोडं थोडंच दिसते एका डोळ्याने, तसंच राहणार आहे. जसा आपल्याला शरीराला हार्टचा अटॅक येतो तसाच तिला डोळ्याचा अटॅक आलेला आहे. अचानकच मेंदूमध्ये रक्त घुटलं आणि डोळ्याची नस ब्लॉक झाली. डोळ्यापर्यंत जे नस असते त्याच्यामध्ये रक्तप्रवाह कमी झालं म्हणून ते तसं झालं आहे. त्याच्यासाठी वेळ होती आईसाठी की फक्त 1 तासामध्ये जो काही करायचं होतं ते, आणि ते त्यांना काही समजलं नाही म्हणून त्यांनी काहीही केलं नाही. 2-3 दिवसाच्या लेट सगळं काही झालेलं होतं म्हणून तो काही येणार नाही असं सांगितले आहे. आणि हे क्लिप आहे आमच्या राजनांदगावची, जेव्हा आम्ही राजनांदगावला आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो तेव्हाची. आणि सकाळी सकाळीच आम्ही तिथे पोचलेलो होतो. मस्त दुसऱ्या दिवशीच आलेलो होतो आणि मग आता आम्ही रायपूरला आलेला आहोत. तर म्हटलं चला हे पण तुम्हाला क्लिप दाखवून देतो की किती हॉस्पिटलला आईला घेऊन चाललेला आहोत आम्ही. कारण की आईसाठी जेवढं केलं तेवढं कमीच आहे आमच्यासाठी.
आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. आणि माझ्या आईसाठी पण प्रे करा की माझी आई लवकर बरी झाली पाहिजे बा म्हणून. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.